सर सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. देवाच्या कृपेने पेशंटला काही झालं नाहीये. शंभू महादेवा, तुझीच कृपा. सर पण ते सलाईनमध्ये काळं लिक्विड आणि सापाचा दंश, त्याच्याबद्दल काही कळलं का? ते आम्हालाही कळत नाहीये. म्हणजे IV एक्सपायर झालं तरी त्याचा कलर असा काळा होत नाही. इव्हन मी ती इंजेक्शनची बॉटल सुद्धा चेक केली, पण ती पण बरोबर आहे, त्यातही काही फॉल्ट नाही आहे. मग तो सापाचा दोष त्याच्याबद्दल काही कळलंय का? ते तर एक रहस्य आहे आमच्यासाठी. म्हणजे पेशंटच्या हातावर आपल्याला सापाचा दंश दिसलाय, पण पेशंटच्या शरीरात विष पसरलंच नव्हतं. दॅट इज सो शॉकिंग फॉर अस. पण आता तुम्ही काळजी करू नका, पेशंटचा नीट उपचार चालू आहे. हा पण उद्या 12 वाजेपर्यंत पेशंट शुद्धीवर आला नाही तर काय? आमच्या हातात काही नसेल. जे होईल ते एक्सेप्ट करावं लागेल. हे सगळं काय घडतंय? सलाईन मधलं लिक्विड काळं कसं झालं त्याचा तपास लागत नाहीये ते नाहीच, पण शिवाला सापाने दंश केला तरी त्याच्या शरीरात विष कसं पसरलं नाही? असं कसं होऊ शकतं? होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.